तर नमस्कार मित्रांनो, गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपण पशुवर्धन विभागाने जी नवीन योजना सुरू केलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, या योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला योजनेमधून वाटप होणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना एक राज्यकृत आणि जिल्हा वार्षिक योजना म्हणजे 2 भागांमध्ये ही योजना आहे. तर मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की जे जनावर वाटप गट योजना आहे, तर त्या जनावर वाटप गट योजनेअंतर्गत तुम्हाला 2 किंवा 1 म्हैस किंवा गाय जी दुधाळ असेल तर ती वाटप केली जाणार होती जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत. आता याच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तुम्हाला शेळी किंवा मेंढी गट वाटप योजनेअंतर्गत 5+1 शेळी किंवा मेंढी गट विमा प्लस होणारे त्याच्यामध्ये असे एकूण किंवा 10+1 शेळी मेंढी गट त्या प्लस इमा. तर शेतकरी मित्रांनो, याच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तुम्हाला शेळी किंवा मेंढी गट वाटप योजनेमधून तुम्हाला 5+1 शेळी किंवा मेंढी ही वाटप होणार आहे. त्यानंतर 10+1 शेळी किंवा मेंढी वाटप तुम्हाला केलं जाणार आहे. याच्यामध्ये जे शेळी आणि मेंढ्यांचा जो विमा आहे तर तो विमासुद्धा राज्य सरकार उतरवणार आहे. आता यासाठी पात्रता क्रायटेरिया किंवा लाभार्थी निकष कशा पद्धतीने असतील तर सर्व प्रवर्गातील जी भूमिहीन अल्प अत्यबुद्धारक असतील किंवा महिला बचत गट असतील तर हे सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर जे प्राधान्य क्रमांक तर ते भूमिहीन कुटुंबाला पहिले प्राधान्य याच्यामध्ये देण्यात येणारे 5+1 शेळी मेंढी गटासाठी. त्यानंतर जे अत्य अल्पभूधारक असतील त्यांना सुद्धा प्राधान्य 2 नंबर देण्यात येणार आहे. 3 नंबर प्राधान्य अल्पभूधारक यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर वन हक्कधारक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि शेवटी महिला बचत गट आणि महिला बचत गटमध्ये जे 30% आरक्षण आहे तर ते 30% आरक्षण असणार आहे. तर बघा, पात्रता निकष क्रायटेरिया काय, तर जरी तुम्हाला 5 शेळ्या किंवा 5 मेंढ्या घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला जो निकष आहे जमिनीचा तो तर जमिनीचा निकष लागणार नाही, म्हणजे तुमच्याकडे जमीन नसली तरीही चालणार आहे. त्यानंतर किमान 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टावर असलेली जमीन मात्र वन हक्कधारकाची ही अट लागू राहणार नाही, म्हणजे जमीन असली तरी चालेल, किमान 1 एकर जरी राहिली तरी चालेल. त्यानंतर पशुपालन व्यवसायाचे तुम्हाला जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे ते जरी तुमच्याकडे असेल तर तेही चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जो पात्रता क्रायटेरिया आहे तर तो असणार आहे. मित्रांनो, यात तुमच्याकडे जरी 2 वर्षात शेळी मेंढी पालनाचा व्यवसायाचा अनुभव असेल तर तोही चालेल. आता या गटाची किंमत कशा पद्धतीने, तर तुम्ही जरी 5 शेळी किंवा मेंढी घेतली तर तुम्हाला प्रति मेंढी 12,000 रुपये आणि प्रति बोकड किंवा मेंढा 15,000 रुपये. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जे अनुदान आहे किंवा जी रक्कम आहे तर ती रक्कम ही देण्यात येणार आहे. त्यात विमा तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर विक्री कर 18% म्हणजे GST लागू राहणार आहे. त्यानंतर 5 शेळी किंवा मेंढी गटाची एकूण किंमत 83,284 रुपये आणि एकूण यात विमा टाकून ही जी तर ती 1,55,311 रुपये एवढी होते. तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदान आहे आणि तुम्ही जरी अनुसूचित जमातीमध्ये किंवा समाजामध्ये असतील तर तुम्हाला 75% अनुदान राज्य सरकार देणार आहे. आता यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार, तर स्वतःचा नावाचा 7/12 उतारा, त्यानंतर वन हक्क जमीनधारक असताल तर जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून तुम्हाला जे पत्र मिळालेले असेल जे प्रमाणपत्र तर ते जे प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर पशुपालन व्यवसायाचे प्रशिक्षण पत्र की ते नसेल तर तुम्हाला स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्य असाल तर बचत गटाचं जे सदस्य प्रमाणपत्र असतं म्हणजे ते लागणार आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने एकूण डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आता काही अटी आणि शर्ती, यात शेळी मेंढी गटाची खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. जी खरेदी तर ती खरेदी समितीच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर खरेदी प्राधान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यांमधून करण्यात यावी. जरी तिथं अवेलेबल नसतील तर त्यांच्याकडून NOC घेऊन तुम्ही दुसरीकडूनही परचेस करू शकतात. तर अशा पद्धतीने या अटी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने कृषी पशुवर्धन विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जिल्हा वार्षिक ही राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता सर्वांना मोठा प्रश्न तोच पडतोय की याची अर्ज प्रक्रिया, सर तुम्ही योजना तर भरपूर सांगताय, JR आणताय, परंतु अर्ज, तर मित्रांनो अर्ज अजून सुरू झालेले नाही. हा फक्त JR आलेला आहे. मी स्कीमची तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय, काय आहे, कशी आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यामुळे
त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जसाही अर्जाची सुरुवात होईल तसाही लवकर व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर देखील क्लिक करून घ्या, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.